गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 5:45. तर मी बनवत आहे बघा पौष्टिक अशा चपात्या. कुणी धपाटे म्हणते, कुणी चपात्या म्हणते, पण मी तर चपात्याच बनवत असते, त्याच्यामुळे चपात्या म्हणेल तुम्हाला. करायला एकदम सोप्या, थापायची गरज नाही, काही नाही, आणि मऊ लुसलुशीत सगळी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते बघा. त्याच्यासाठी काय घेतलं तर हे अर्धा कद्दू घेतला आहे, गाजर घेतलं आहे, कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, ही ठेचा, आणि हे दिसत आहे तर हे आहे लसण कुटून घेतलं आहे. व्यवस्थित भरपूर असा लसण घेतलेला आहे. ह्याच्यात पण लसण आहे. चला पुढची प्रोसेस सांगते. तर हे आहे आपलं गव्हाचं पीठ. तर तुम्हाला जितक्या बनवायच्या ते त्याच्या प्रमाणानुसार तुम्ही घालून घ्यायचं. आता आम्हाला 5 माणसाचं मला बनायचं आहे, तर एवढं मला लागतं हे. आपलं फक्त ह्याचं घातलं आहे मी हे पीठ, बरं आता येईल ना चपात्याचं काय म्हणतात त्याला, गव्हाचं पीठ. आणि चवीसाठी घालायचं थोडंसं आपलं मुठभर चवीसाठी. हे पहा एवढं असं हे डाळीचं पीठ झालं. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घाला, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. सगळं आपल्या चवीनुसार घालायचं. 5:45 सकाळची वाजलेली आहे. तर डब्याला करायला आहे मी पौष्टिक अशा चपात्या. मस्त सुंदर होत्या, आता छान मऊ लुसलुशीत होत्या ताईंनो. बघू शकता, तुम्हाला दाखवते पूर्ण प्रोसेस मी. हे अशी जिरे पण भरपूर घालायचे. 2 चमचे जिरे घातलेत मी. आणि आता काय घालायचं तर तिखट आणि हळद, ते पण आपल्या चवीनुसार तुम्हाला जसं लागेल तसं घाला ताईंनो. मी तर आपल्याला माहीत असते आपली फॅमिली कशी खाते आहे, तिखट किती प्रमाणात खाते आहे, तर त्याच्यानुसारच घालायचं आपण तिखट. तर ठेचा अगोदर इथं घातलेला आहे बघा, त्याच्यामुळे हे तिखट एवढं आणि हे एवढं असं. कारण माझं तिखट नाही आहे बरं का ताईनं, नॉर्मल आहे, त्याच्यामुळे मी माझ्या प्रमाणानुसार घातलं आहे. तुम्हाला जसं घालायचं आहे तुमच्या तिखटानुसार तुम्ही घाला. मिरच्या पण माझ्या तेवढ्या तिखट नाहीत. हे पा चला व्यवस्थित असं सगळं एकजीव करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. करून बघा, मुलं पण आवडीनं खातात. माझ्याकडे तर ना पूर्ण सगळे तर ह्याला भरपूर पसंती देतात बरं का ताईंनो. भरपूर ह्याच्या आधी पण केलेले आहे, भरपूर व्हिडिओ आहेत, पण म्हणलं तर नवीन ताई जॉईन होत्या तर चला वेगळं काहीतरी दाखवावं, तेच दाखवण्यापेक्षा. आणि पौष्टिक पटकन होणारं झटपट रेसिपी असते आपली, कुठला तामझाम नसते बघा ताईंनो. तर कालच्या आलेल्या कमेंटसाठी, तुमच्या सगळ्या प्रेमासाठी अगदी मनातून तुमच्या हृदयातून आभारी आहे ताईंनो. तुमचा वेळ काढून माझ्या व्हिडिओ बघतात, कमेंट करतात, लाईक करतात, प्रेम देतात, एवढं त्याच्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद, आभारी आहे. तर असंच प्रेम राहू द्या ताईंनो. तर हे पहा झालं. आता ह्याला असं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलं घ्याला. आता आपण तिंबून घ्यायचं व्यवस्थित पाण्यानं. तर बघा लाटून झाली सुंदर अशी, आहे का, काही होत नाही, किती सुंदर दिसायली. भाजल्यास अजून ह्याचं टेक्चर छान दिसते. मध्ये एक छिद्र, कारण तेल व्यवस्थित राहते म्हणून असं मध्ये एक छिद्र केलं ताईंना. तर बघू शकतात. तर बघा किती छान झालेत आपल्या चपात्या म्हणा, धपाटे म्हणा. हे पहा असे मऊ सुध होतात, छान सुंदर. ह्याच्यासोबत करायची बघा मला दह्याची चटणी. त्या आधी ते तर दाखवलेलंच आहे मी तुम्हाला, किंवा साध्या दह्यासोबत खाऊ शकतात, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात. मस्त असे. आता जेवढे पाहिजेत ना ह्यांना डब्यापुरतीत केले तर 4-5 केलेत असे. आता मला अंजाईला आम्ही दुपारी गरम टाकणार आहेत. तर कशी वाटली रेसिपी ताईंनो, एकदा करून बघा नक्की. सुंदर होते, तर चवीला छान लागते. तर चला आता भात आहे थोडा रात्रीचा, ते फोडणी देऊन घेते. शेंगदाणे ठेवलेत भाजायला. हाय हॅलो मैत्रिणीनं, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. चला मी अलका मोमेटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता धपाट्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं ताईंनो. एकदम सोप्या पद्धतीनं. थोडीशी मेथी टाकली, पालक पण होता, पण मला टोमॅटो घालायचं होतं, त्याच्यामुळे मी पालक काही घातला नाही त्याच्यात. कारण टोमॅटो आणि पालक सोबत खाऊन म्हणतात किडनी स्टोन होते, आणि मला झालेलं आहे त्याच्यामुळं पालक आणि टमाटर मी कधीच आता सोबत खात नाही बरं का ताईंनो. कशातच वरणात असू कशातही असू पालक टाकत नाही मी, त्याच्यामुळं पालक नाही टाकलं. ज्यावेळेस पालक टाकते का मग तर त्यावेळेस टमाटर घालत नाही. तर मेथी थोडीशी होती, मग मेथी घातली. एक कॅरेट म्हणजे गाजर खिसून घातलं, अर्धा कद्दू घेतला, कोथिंबीर घेतली, जिरे, सगळं जसं तुम्हाला दाखवले तसं नक्कीच एकदा करून बघा. त्याच्यासोबत किती दह्याची चटणी. तर दह्याच्या चटणीला काही नाही एवढं मी काय ती शेअर केलं नाही, कारण नॉर्मलच होती. त्याच्यामुळं आता आबाळ आलं आहे बघा, पाऊस यायला आहे, थोडासा का आला आहे, आणि नाही काही आला काही सांगताच येत नाही तसं. हे इकडे बसले तर बातम्या ऐकत दिसायले का. बाहेर वारं सुटले गार, जे चढायला आहे वरी जायला आहे. तर कशी वाटते? चला तूप करायचे मला आता.
ठेवलं आहे, ते पण शेअर करते. तुळस बघा किती छान आली ना, मस्त आली बघा. तर संध्याकाळी हात लावत नाही मी, दिवाच राहीनं झाला आहे पावसामुळं, हे सॉरी वाऱ्यामुळं. तेल जशाला तसंच राही लागले दिव्यातले, हे पण तेल तसंच आहे, दिवाच विजून चालला आहे, काय करणार आता. आणि हे दारातला दिवा हे पण राहीनं झाला, इथं ठेवला आहे मी, आता राहीच नाही दारात. तर चला ताई, ह्यांना काय काम नाही, बसले तर बघत. मला काम आहे तूप करायचं आहे, जाते मध्ये आता तुमच्यासोबत शेअर करते. तर तूप झाल्याच्या नंतर तुपामध्ये काय टाकायचं, ते तूप शेवटपर्यंत छान राहते, ते पण सांगते ताईंना तुम्हाला. अरे बापरे, सकाळी धपाटे मला खाणंच झालं नाही, ते कारण दोशाचं पीठ होतं ताईनं. हे बघा किती छान झालंय, मस्त असं खरपूस झालंय, सुंदर. तर दोशाचं पीठ 2 दिवस झाले, ते वेस्ट होईल म्हणून काय केलं मी, धपाटे खाल्ले नाही, दोशेच खाल्ले. आणि 12 वाजले होते, त्याच्यामुळे म्हणलं आता जाऊ द्या, नाश्ता वगैरे नकोच. हे पिल्लर आहे बघा ताईनं असं मधीच, हे इथे किचन वाटा आहे आणि गॅस तिकडे आहे, हे मध्ये असं, त्याच्यामुळं थोडंसं शेअर करता येत नाही आहे. कुठं ठेवतं, स्टँडच ठेवायला जागाच नाही आहे ताईनं. तर तूप आता तुम्हाला जसं की म्हणलं का तूप झालं, 1 मिनटं बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. जर असं आपलं तूप झालेलं आहे, बघू शकतात मस्त असं. आणि आता थंड पण झालं आहे मला ना, आता ह्याच्यामध्ये काढून गाळून घ्यायचे, थंड झाले हे पहा. तर ह्याच्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या अशा, आणि ह्याच्यातच राहू द्यायच्या शेवटपर्यंत, जोपर्यंत आपलं तूप संपत नाही तोपर्यंत असंच राहू द्यायचं. तर आता मध्ये मध्ये मी गावाला जाण्यानं ह्यानं दुधाला थोडासा खाडा पडला, खाडा म्हणजे आणलं नाही, त्याच्यामुळे थोडं जरा कमीच निघाले तूप. आता अर्धा किलोच निघालं असेल, दरवेळेस अर्धा किलोच्या वर निघतं आहे ताईनं. दूध खूप छान देतात ते काका, खेड्यातलं दूध इथं हैदराबादला असून सुद्धा मला मिळतं आहे. तर खूप छान असं तूप आहे. ह्याच्यात काय केलं तर शेंगदाणे भाजून ठेवले, तर चटणी करायची थोडीशी, आणि शेंगदाण्याचं कूट पण करायचं. ह्याच्यात ताक ठेवलं आहे, इथं दुपारची खिचडी आहे. नमस्कार, मी बनवत आहे गोबी मेथीची मिक्स भाजी, खूप सुंदर होती, एकदा नक्कीच करून बघा ताईनं. त्याच्यासाठी लागणारं साहित्य भरपूर असे जिरे मोहऱ्या, असा कट करून घेतलेला लसण कट करूनच घ्यायचा, चवीला छान लागतंय. कढीपत्ता भरपूर असा, आणि आपले हे मेथी, टोमॅटो, कांदा. एकदा करून बघा ताईनं, खूप चवीला मस्त छान लागते भाजी, आणि वेगळं काहीतरी असं भाजी. जरा छान वाफू द्यायचं. आता वाफल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं तेल कमी पडायले, थोडं तेल घालते ह्याला. थोडं ह्या भाजीला तेल जास्त लागते ताईनं. ह्याला पेस्ट वगैरे घालायची नाही, कारण त्यात मेथी घातलेली, मेथीच्या भाजीला अद्रक लसूणची पेस्ट वगैरे चांगली लागत नाही ताईनं. तर छान वाफलेलं आहे आपलं. आता सगळे आपले चवीनुसार घरगुतीच मसाले घालून घ्यायचे, मस्त असे, जास्त नाही घालायचे, थोडे कमीच प्रमाणात घालायचे ताईंनो. तेलात घातलेल्या मसाल्यांची चव छान लागते. आता हे मस्त छान असं तेलात वाफू द्या. आता ह्याच्यानंतर मला ह्याच्यात काय घालायचं, तर थोडासा हिरव्या मिरच्याचा ठेसा आहे, 1 नंबर भाजी लागते. हे ठेसा होता म्हणूनच ही भाजीचा बेत केला आहे मी ताईंनो, नक्कीच करून बघा एकदा तुम्ही ही भाजी. आणि आता झालं आपली गोबी घालून घ्यायची, मस्त. कुठला आता आमझाम नाही, काय नाही, सरळ सोप्या पद्धतीने होणाऱ्या भाज्या घरगुत्या साहित्यापासून बनवायच्या, जेणेकरून आपली रेसिपी बघणाऱ्याला पण अवघडत नाही गेलं पाहिजे कोणी. त्यामुळे अशा रेसिपी, आणि खायला चवीला छान, सोप्या आणि चवीला छान अशा रेसिपी बनवायच्या कधी पण. आता ह्याला 10 मिनटं लागते चांगलं वाफायला, मस्त असं. तर चला आता ह्याला काय करतो, ठेवतो ह्याला झाकून बारीक गॅसवर, आणि कणिक घेऊन झालं बारीक गॅस केला. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसे वाटते तर नक्कीच, आणि रेसिपी करून बघत जा. अवतारात बघा काय झालं आहे, रेसिपी नक्कीच करून बघायचा ताईंनो. आपल्या रेसिपी काय घरगुती असतात, जसं की तुम्हाला सांगितलं का, जे आपल्या घरात आहे त्याच साहित्यापासून बनत असते. मी जास्त तामझाम वगैरे काहीच करत नसते. बघा छान वारं सुटले बाहेर, आता बाहेरच बसतो आम्ही, जेवायला पण बाहेरच बसतो ताईंनो. मस्त असं वारं हे, छान वातावरण पण छान झालं या. येईल पाऊस, काही सांगता येत नाही. बघू शकतात किती सुंदर आहे का, छान आहे वातावरण, खूप मस्त आहे या. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते ताईंनो.
तर बघा हैदराबाद सिटी, तरी हे पण आम्ही आउट साईडला आहेत बरं का ताईंनो जरा, तर त्याच्यामुळे एवढं काही नाही. मेन सिटीला जर गेलो ना तर खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तरी पण तुम्हाला इथलं जवळचंच असं थोडंसं शेअर करते ताईंनो. तर एवढं विशेष काही नाही इथं, कारण म्हणजे आउटसाईडला खेड्या टाईप असल्याने आहे, त्याच्यामुळे एवढं विशेष काही नाही. मेन सिटीला जर कधी मी जर गेले नाही योगायोगानं जाते तसं तर, पण तिथं कसं असतं एखाद्या वेळेस गाण्याचा वगैरे आवाज येते तर कॉपीराईटची भीती वाटते ना, त्याच्यामुळे जास्त मी शेअर करत नाही. तर ताईंनो व्हिडिओ कसा वाटला, आपलं हैदराबादचं वातावरण कसं वाटलं सांगायला अजिबात विसरायचं नाही. आहे का पावसाचं वातावरण झालं, येऊन बी गेला आहे थोडासा पाऊस, आता येईल काय सांगता येत नाही आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही. तर नवीन कुणी असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला मैत्रिणींनो ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.